चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, श्री दत्त महाराज की जय। माझं नाव श्री राकेश सुरेश गोरे, राहणार सांगली, पेडबाग गवळी गल्ली सांगली। मी एक साधा दत्त भक्त, श्री दत्त देवस्थान क्षेत्र मोराळीचा एक साधा सेवेकरी बोलत आहे। मला जे देवस्थानचा जो अनुभव आलेला आहे, आमच्या घरामध्ये पहिल्यांदा काय त्रास होता आणि त्या त्रासातून संकटातून आमच्या परिवारास जो काय त्रासातून आम्ही बाहेर पडलेलो आहे, हे दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाशिवाय ही गोष्ट शक्य झाली नसती। परंतु आज 10 वर्ष झाली मी दत्त महाराजांच्या सेवेमध्ये असून आमच्या कुटुंबामध्ये ज्या काय अडचणी होत्या त्या पूर्णपणे आता 100% म्हणण्यापेक्षा 1001% कमी झाल्या म्हणलं तरी त्याच्यात काय हे राहणार नाही। प्रथमतः आमच्या कुटुंबामध्ये जो काय त्रास होता, आमच्या घरात सतत भांडणं होणे, नवरा बायकोमध्ये भांडण लागणे, घरात सुख समाधान शांती नसायचं, कितीतरी पैसा कमावला तर तो टिकत नव्हता। पण ज्यावेळी आम्हाला मोराळाचा मार्ग समजला, ज्या आमच्या मित्रांच्या माध्यमातून, तेव्हापासून आम्ही जे मोराळा तिथून जाऊन आल्यानंतर आमच्या घरी नित्य नामस्मरण व दर गुरुवारी अभिषेक हे सुरू केल्यापासून जे काय आमच्या कुटुंबामध्ये फरक पडलेला आहे, त्यापासून आम्ही भरपूर आम्ही सुख समाधान शांती आमच्या कुटुंबामध्ये आहे। आणि आता दत्त देवस्थानबद्दल सांगायचं जर झालं तर आम्ही 10 ते 12 वर्ष झालं या सेवेमध्ये निरंतर दर गुरुवारी आम्ही सेवेसाठी तिथे उपस्थित असतो। आमचा आता कुटुंबात आलेला अनुभव, पण आता देवस्थानमध्ये आम्ही सेवा करत असताना इतर भरपूर लोक आजपर्यंत काकांनी, बंडूदादांनी जो काय लोकांना सहज साधा सिंपल मार्ग सांगितला आहे नामस्मरण करण्याचा आणि आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधान शांती हे प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही अनेक देवस्थान फिरा, कुठल्याही देवस्थानबद्दल दुमत नाही, परंतु दत्त महाराजांचे जे भरपूर ठिकाण आहेत, वाडे असू दे, औदुंबर असू दे, गिरनार असू दे, गाणगापूर असू दे, ही सगळी तीर्थक्षेत्र पहिला तुम्ही फिरा। परंतु आत्ताच्या कलियुगातलं जर अत्यंत महत्वाचं आपल्या कुटुंबाला या त्रासातून संकटातून जो काय आपल्या घरामध्ये त्रास आहे, कोणत्याही प्रकारचा मग तो त्रास असू दे, अमावस्या पौर्णिमा त्रास असू दे, शारीरिक व्याधी असू दे, अनेक दवाखाने करून तुम्ही तुमच्या कुटुंबाला या मार्गातून जर तुम्ही संकटातून बाहेर पडत नसला तर एक वेळ अवश्य सांगली जिल्हा तासगाव तालुका तासगाव मधून 18 किलोमीटर श्री दत्त देवस्थान क्षेत्र मोराळे पेठ या ठिकाणी दर गुरुवारी हा कार्यक्रम असतो। या ठिकाणी तुम्ही पहिला या देवस्थानाला भेट द्या, गुरुवारचा कार्यक्रम बघा, काकांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे का, काकांनी प्रबोधनामध्ये काय सांगितले काय नाही या गोष्टींचा जरा अभ्यास करा आणि मगच आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही। या कलियुगामध्ये देव असतो का, आणि देव जर असेल तर देव कोणतं कार्य करतो का, हे जर तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यानं आणि कानानं ऐकायचं असेल, बघायचं असेल आणि या जगामध्ये आसुरी शक्ती जर कार्य करत असेल तर त्या आसुरी शक्तीला तारणार कोण असेल तर प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत। आणि ते दत्त महाराज आता प्रगट रूपातलं कार्य म्हणला तरी दत्त देवस्थान क्षेत्र मोराळे